माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. सामन्याला होतं प्रारंभ शुभारंभ. पहिला चेंडूला दाखवलंय आउट ऑफ द स्टँड. येतोय षटकार. तोडफोड फलंदाजी. फलंदाज ठरतोय नामदेव डीजे. आज ब्लू है उचलतोय फेकतोय तद्वर मिळतोय सिंगलला डबल कन्वर्ट 2 धावा. या 2 धावाने तब्बल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 8. 8चा आकडा आलाय. 21 रन्स दरम्यान केळजाई टीम यांच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल आपण पाहतोय. टॉस जिंकला केळजाई टीमने. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्रासाठी पाचारण केलंय. रन्स टीमला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पडला जातोय फेकला जातोय. अवांतर धावणे भरपडली जाते. धावसंख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 9. 9चा आकडा येतो या स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज गोलच्या ट्रॅकवर सज्ज होते रुपेश. एका बाजूला रुपेश दुसऱ्या बाजूला फलंदाजी मार्क नामदेव. तो गोलंदाज रुपेश. अलंद कार्पेट परंतु नाहीये. धाव मिळत नाहीये कारण नामदेव स्वतःवर भरोसा आहे. कारण याच्या आदला सामना आपण पाहिला. समोर अविनाश वाघ होता. अविनाश वाघला मात्र या ठिकाणी थांबवण्याचं सातत्य धैर्य दाखवलं गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करत असताना नामदेवाने. पण आता फलंदाजी करतोय केळजाई टीम कडून. स्टरकटचा फटका जबरदस्त चेंडूला उडवलाय. चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. नामदेव या फलंदाजांना पुढचा चेंडू हाफ टॅकरला पूल केला. चेंडू निघून चालला सरळ प्रायव्हेट हायस्कूलच्या बाजूला. येतो या दर्जेदार क्वालिटी. डेजेवाले दादा नामदेव ना गेंदबाजी की मार के ऊपर पहला पागल था. अब येड़ा बन चुका है बल्लेबाजी की मार के ऊपर. काय जबरदस्त फलंदाजी. काय जबरदस्त नामदेव भावा. या मैदानामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये गरमागरम तुझीच हवा. ये बल्लेबाज को लग चुका है. करायचं तर कार गोलंदाजी मारा फेकायची तर चेंडू फेकायचा तर कुठे फेकायचा. फार मोठा प्रश्न पडला होता रुपेश या गोलंदाजाला. कारण आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या आणि 25 धावा त्याच्यामध्ये 24 ठोकल्यात नामदेव यानं. गोलंदाज अशोक. चेंडूला मात्र डिस्करला खेळून काढलाय. चेंडू निघून चालला वाऱ्याच्या वेगानं. तू शेर तर दादा नितीन म्हणतो मी बब्बर शेर. येतो या चौकार.
चाललाय दन 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 करत बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. करायचं तर काय करायचं, कारण हा फलंदाज काय जबरदस्त फलंदाजी. यस 44, परंतु दुसरी धावसाठी लावला आहे का जोर, परंतु तद्वर बघा पुन्हा विकेट मात्र येणार. प्रकाश चा होणार अंधार. बॅक टू टेक आउट. विकेट क्रमांक 2 डीजे. चा आकलेला स्कोर कार्डवर. ओहो बघा काय अँगल फेकतोय हा गोलंदाज. जबरदस्त अँगलने चेंडू फेकतोय हा गोलंदाज जयवंत. कारण मोठा फटका पाहायला अजूनपर्यंत जास्त काय मिळालं नाही, कारण नामदेव आहे. नामदेवला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय हा गोलंदाज नितीन जयवंत. परंतु टोटल धावा झाला स्कोर कार्डवर 46. जयवंत आई एकविरा रानसे टीमचा गोलंदाज लक्ष्मण स्ट्राईक वरती आहे. जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईपर्यंत चेंडू निघून चाललाय डीप कव्हरच्या डोक्यावरून. येतोय का बल्ला बोलने लगा है लक्ष्मण का. 4 धावा टोटल 50. हवाई सफर चेंडूला पाठवला, सरळ चेंडू निघून चाललाय खाली खड्डे के ऊपर. वहां डाकू रहते रे. लगेच या टॉस करण्याकरता लगेच या ताबडतोब या. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तुम्ही ऐकत राहा आमच्या स्वप्नील दादा पवार यांचा आवाज आणि ऐकत राहा, पाहत राहा मित्रांनो. या ठिकाणी समर्थ लाईव्ह इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. छप्पन्न धावा खर तर या ठिकाणी बनवल्या गेल्यात. 57 धावेचं टार्गेट खेलजाई संघ. हॅलो
हॅलो. केलजाई संघाने खऱ्या अर्थानं वाघाजीवाडी संघाला परास्त केला आणि आता मात्र चांगल्या धावा देखील बनवल्या गेल्यात. टोटल जर धावांचा विचार केला 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 57 धावेचं टार्गेट. पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात नितीन आणि स्ट्राईक इनवरती डावखुरे हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय रुपेश आणि त्याच्या सहसाथीनं धर्मा. नितीन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला चेंडूवरती घणाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा फिरून खेळलेत. फटका चांगला आहे परंतु 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. वॉटर कॅच. काय कॅच पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद. काय झेल पकडलाय. खरं तर एवढं इझी नसतं जेव्हा तुम्ही या ठिकाणी धावत जाता रिव्हर्स आणि त्यानंतर एवढं जजमेंट. टॉस या ठिकाणी केला जातोय. बापदेव 11 दरम्यान खरबाचीवाडी. अशोक 11 खरबाचीवाडी आणि बापदेव 11 यांच्यामध्ये नाणेफेकी केली जाते. परंतु सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानामध्ये आपण एन्जॉय करतोय. सेकंड राऊंडचा दुसऱ्या सामन्याकडे आपण वाटचाल करणार आहोत. त्यावर टॉस या ठिकाणी केला जातोय. खरबाचीवाडी आणि बापदेव 11 याच्यामध्ये हे टॉस केला जातोय. हा टॉस कोण मागतोय. अशोक 11 खरबाचीवाडी. एस काटा आलाय. टॉस जिंकलाय खरबाचीवाडी टीमने. आपला निर्णय काय असणार आहे. बॅटिंग. एस बॅटिंग. एक सुमधुर आवाज स्वप्नीलदादा पवार यांचा. धन्यवाद बोलतोय. रमेश लेंडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या वाडाचे वाडीगावचे खरं तर यस या मॅचला शुभेच्छा देण्याकरता सन्माननीय आदरणीय आमचे रमेश दादा लेंडी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतोय अंब्या केवारी यांना विनंती करतोय. एक हार्ड हिटर माजी क्रिकेटर की ज्यांच्या शुभ हस्ते स्वागत रमेश लेंडी साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. एक युवा उद्योजक. आम्ही नेहमी म्हणतो कोणाच्या नादात कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा. एक युवा उद्योजक रमेश लेंडी साहेबांचं या ठिकाणी माझ्या जीवदार शाल गुच्छ देऊन स्वागत केलं जातोय. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आल्यात आणि मॅचला आपण शुभेच्छा दिली. जाऊया पुन्हा ऐकूया सुमधुर आवाज स्वप्नीलदादा पवार यांचा. चांगली मॅच पाहायला मिळते. खरं तर विकेटची पडझड देखील प्रचंड प्रमाणात आता होत चालली आहे. महत्वाची मॅच. 57 धावेचं टार्गेट. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गती प्रचंड पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय आणि कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. विकेटचे या ठिकाणी सातत्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन. वेग प्रचंड पाहायला मिळतो. डावखुरी हाताचा फलंदाजाला आता मात्र बांधून ठेवलंय मी तर म्हणेन या षटकामध्ये. इथे देखील चांगला फटका ऑनसाइड मध्ये भिरकवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. अतिशय वेगानं एक धाव कंप्लीट केले गेले. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तदनंतर असं वाटलं होतं की चांगली सुरुवात केली मात्र त्या ठिकाणी रनिंग कॅच पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की चौकार त्याही चेंडूवरती जाईल परंतु रिव्हर्स धावत गेले. तदनंतर चांगला जजमेंट केला आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद देखील झाला होता. इथे क्लासिकल चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
समोर मोठं आव्हान ठेवलंय आणि ते जर तुम्हाला चेस करायचं असेल तर आता मात्र हवाई हल्ले करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 9 धावा आपण पाहतोय. 57 धावेचं टार्गेट, एक मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. खेलजाई संघ अफलातून कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. खरं तर हरता मॅच मध्ये ते जिंकले, परंतु या मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. प्रत्येक बॅटर्सनं मात्र चांगलं योगदान दिलं आणि 56 धावा बनवल्या. 57 धावेचं टार्गेट ठेवलंय या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग 57 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात, शॉट मिड विकेटला, चेंडूला उचलतात, फेकतात, त्यावर फक्त सिंगल या ठिकाणी घेण्याचा वेल मात्र उरला होता, ते देखील सिंगल पूर्ण झाले. धावा धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळतात. गणेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. 2 गडी बाद 10 धावा रानसई संघाची आपल्याला पाहायला मिळते. एकविरा रानसई हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. गोलंदाजी करत असताना भरपूर धावा खर्च केल्या. इथे देखील फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक धावतात. प्रचंड या ठिकाणी दूरचा अंतर मात्र कापला होता, परंतु झेल मात्र पकडू शकले नाहीयेत. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू अदलतोय. एकच धाव, 2 धावा घेतल्यात, माफ करा. आणि धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथून मोठे फटके मारावे लागणार आहेत. 57 धावेचं एक मोठं टार्गेट सेट केलं गेलंय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु बॅटिंग करत असताना केळजाई संघानं धावांचा डोंगर रचलाय की काय, तसंच चित्र पाहायला मिळालं. इथे ब्लॉक होल चेंडू चॉप केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. अर्थानं बाहेरून त्यांच्या शुभेच्छा आम्हाला येतात. एसएस फोर्डचे ऑनर सौरभभाई सेलार हे खऱ्या अर्थानं या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी ह्या मॅचला शुभेच्छा पाठवल्यात. कारण एक युवा उद्योजक आहे, त्यांचं कपड्यांचं या स्पोर्टचं दुकान आहे. अवश्य त्या स्पोर्टला भेट द्या, कारण माफक दरामध्ये तुम्हाला स्पोर्टचे लागणारे सर्व साहित्य, ट्रॅक असतील, टी शर्ट असतील, त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध केल्या जातील माफक दरामध्ये. एसएस फोर्ट आमचे सौरभ सेलार यांचं दुकान आहे. पोटे रोड या ठिकाणी एसएस फोर्ट असं त्या दुकानाचं नाव आहे. अवश्य आपण भेट द्या. स्वस्तामध्ये मस्त आणि एक स्पोर्टचं मिळणारं तुम्हाला साहित्य त्या ठिकाणी मिळत जाईल. सौरभ सेलार एसएस फोर्टचे ऑनर. चला मॅच कडे आपण बोलतोय. डायरेक्ट हिट या ठिकाणी केला गेला आणि अजून एक फलंदाज रानसई संघाचा मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिला. 3 बाद आता सध्याची परिस्थिती रानसई संघाची 12 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. बरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अशोक. स्ट्राइक एंड वरती अशोक या बॅटर्सला आपण पाहतोय. भरपूर साऱ्या धावा या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये गोळा केलात केलजाई या संघानं. चला थोडंसं फास्ट केला, लगेच मॅच सुरू करायची. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि चांगल्या स्पर्धा आपण जरूर या मैदानावरती पाहतो, परंतु कौतुक करावं लागले सर्व आयोजक मंडळीचं. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आमचे मित्र रमाकांत शर्मा खरं तर व्यावसायिक गटामध्ये सातत्याने त्यांना आपण खेळताना पाहतो. रमाकांत शर्मा या आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर गतीनं बीट केलं जातं बॅटर्सला सातत्याने मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत आणि या मॅच मध्ये आता हळूहळू का होईना, परंतु केलजाई संघ या ठिकाणी रानसई संघाला बॅकफुटला ढकलते की काय आणि वर्चस्व गाजवताना पाहायला मिळते. सिंगल डबलनं काहीसा फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये. मोठे फटके मारावे लागतील आणि षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे.
धावांचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत फक्त 13 धावा लागल्या गेल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. रनअप मध्ये थोडासा अडथळा या ठिकाणी बॉलर्सचा आलाय आणि जेव्हा तुमच्या रिदम मध्ये अडथळा येत असतो तेव्हा तुम्ही थांबणं गरजेचं आहे. अन्यथा एखादा खराब बॉल त्या ठिकाणी तुम्ही फेकता. तसं काही केलं नाहीये गोलंदाजाने. 8 चेंडू 44 धावेची गरज आहे. इथे व्हाईट बॉल. वनच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव मिळणार आहे. आता मात्र 8 चेंडू आणि 43 धावेची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. 3 षटकांची मॅच. 57 धावेचं टार्गेट. आता टार्गेट येऊन ठेपलंय 8 बॉल 43 वरती. 43 रन या ठिकाणी बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. पाच चेंडू झालेत. षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर फक्त धावा लागल्या गेल्यात 14 आणि आता येणारे चेंडू बाकी असेल 6 आणि जिंकण्यासाठी 43 धावेची गरज आहे. 6 बॉल 43. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तरी देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र गतीनं बीट केले गेले. इथे पुन्हा एकदा फटक्यामध्ये जोश पाहायला मिळत नाही आणि सिंगल डबल न मात्र या ठिकाणी धावफलक हलतं. परंतु विजयाचं अंतर कमी करण्याचं काम या ठिकाणी केलं जातोय. पराभवाचं अंतर कमी करण्याचं काम या ठिकाणी केला जातो. बॅटर्सच्या माध्यमातून 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे ब्लॉकहोल चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका. परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडला झेल आणि संपलाय. अजून एक फलंदाजाचा खेळ. सुनीलला आपण पाहतो. इथे उर्वरित काही चेंडू बाकी आहेत आणि विजयाच्या उंबरठ्यावरती दस्तक देत असताना खेलजाई संघाला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी, कमालीची बॅटिंग त्यांची राहिली. तब्बल 56 धावा बनवल्या होत्या. 57 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं होतं आणि वन साइडेड मॅच पाहायला मिळते. यस, आमचे लेजंड क्रिकेटर अंब्या केवारी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतोय. तर विनंती असेल दामू काका यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते तो सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. सन्माननीय अंब्या केवारी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरोखर चांगली स्पर्धा आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे खरं तर सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत प्रत्येक स्पर्धेमध्ये घेत असतो. मान सन्मान या ठिकाणी देत असतो आणि तेच आपण या ठिकाणी करत असताना चला नेक्स्ट मॅच आपण लगेच या ठिकाणी सुरू करणार आहोत.